नमस्कार, मैं सलोनी गांधी और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। तहसील पुलिस थाने के अंतर्गत एक चोरी का मामला सामने आया है। 12 जुलाई की रात को एक कपड़े की दुकान से 1,62,000 रुपए चोरी हुए। ऐसी शिकायत दुकान के मालिक ने दर्ज कराई थी। पुलिस को जांच के दौरान ये पता चला कि दुकान में काम कर रहे रोहन बागड़े और उसके 2 साथियों ने ही ये चोरी की है। पुलिस ने तीनों को गिरफ्तार कर लिया है। 1,62,000 में से अब तक 98,000 रुपए पुलिस के हाथ लगे हैं और आगे की जांच जारी है। तहसील पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या गुरु नानक डिस्ट्रीब्युटर या कपड्याच्या दुकानात दिनांक 12 जुलै 2024 रात्री चोरी झालेली असून त्यामध्ये 1,62,000 ची रोख रक्कम चोरी गेल्याबाबतची तक्रार गुरु नानक डिस्ट्रीब्युटर कपड्याच्या दुकानाचे मालक धीरज चांदवानी राहणार जरीपटका यांनी समक्ष पोलीस स्टेशनला 13 तारखेला येऊन तक्रार दिली होती। त्यावरून भारतीय न्याय संहिता कलम 306-325 प्रमाणे अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याचा तपास करत असताना तपास पथकाचे अंमलदार यांनी सदर दुकानामध्ये काम करणाराच कामगार रोहन जगदीश बागडे राहणार रामबाग कॉलनी इमामवाडा तसेच त्याचे इतर 2 मित्र वैभव मेश्राम सावित्री फुले नगर अजनी व ऋषिकेश सिंग राहणार इमामवाडा या तिघांनी मिळून हा गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले। या तिघांना त्यांच्या घरून ताब्यात घेतलं व त्यांच्याकडून गुन्ह्यातील चोरीला गेलेल्या रकमेपैकी 98,000 रुपये रोख रक्कम व गुन्हा करण्यासाठी वापरलेलं होंडा डिओ कंपनीची गाडी जप्त करण्यात आलेली आहे। सदर गुन्ह्यात काल दिनांक 14 रोजी आरोपींना अटक करण्यात आलेले। आज आरोपींना न्यायालयात हजर करून त्यांची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करून घेऊन पुढील तपास करत आहोत। सदर गुन्ह्यात 1,62,000 रुपये कॅश चोरीला गेली होती। आतापर्यंत सदर गुन्ह्यात 98,000 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आलेली आहे। दुकानात मालक जे आहे दुकानात पैसे ठेवून जातात या इन्फॉर्मेशनच्या आधारावर त्या दुकानात काम करणारा जो मुलगा आहे रोहन बागडे यांनी त्याच्या 2 साथीदारांसोबत मिळून चोरी केलेली होती।